एक दुसरं नळोबरायांचं प्रमाण असं आहे, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू. महाराज सांगतात त्याच पायावरती मस्तक ठेवा जे पाय पवित्र आहेत, म्हणून मस्तक माझा पायावरी. नुसतं बाबा संतांच्या पण म्हणत नाहीत बरं का, नुसतं संतांच्या नाही, वारकरी संतांच्या म्हणतात. इथं वारकऱ्याला प्राधान्य आहे. आम्ही वारकरी असलं पाहिजे आणि वारकरी असण्याची जी अंतरंग लक्षणं आहेत ती आमच्यामध्ये असली पाहिजेत. वारकरी धर्मामध्ये अंतरंग, बहिरंगाला सुद्धा प्राधान्य आहे, प्रश्नच नाही, पण बहिरंगाकडं नाही तेवढं बघितलं जात जेवढं अंतरंगाकडं बघितलं जातं. इथं अंतरंग म्हणून तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येरा गाबाळाचे काम नाही. इथं यायचंय ना तुम्हाला तर सगळ्या गोष्टी मागं टाकून या. प्रपंची असावे असोनी नसा, किंवा प्रपंची असोनी परमार्थ साधावा, असोनी संसारी जिवे करी हो हो. मी सुरुवातीला एक सिद्धांत सांगितलेला आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे जायचंय, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे, अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे. हे जसं आहे तसं संसारातून जायचं कुठं आहे, परमार्थामध्ये जायचं. परमार्थ शब्दाचा अर्थ, परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आणि अर्थ शब्दाचा अर्थ पैसा. आम्हाला धन तर कमवायचंच आहे हे, म्हणून तर हे माझं 2-3 वाक्य ऐका, 2-3 वाक्य ऐका. त्याच्यातलं पहिलं वाक्य आहे, आपल्या अंतःकरणातला आकस पहिल्यांदा काढून टाकायचा. आकस म्हणजे दुसऱ्याचं. आता बऱ्याच जणांनी ट्रॅक्टर घेतलं बघा, बऱ्याच जणांनी मोठमोठ्या गाड्या घेतल्या. मी सुद्धा दिवाळीला घ्यावं म्हणलं होतं, पण मॅडमनं कासरा वाढला जरा. आता ह्याने कासरा वाढल्यावर आम्ही किती जर दावी तोडली तर काय उपयोग होत नाही, बरोबर आहे की नाही. आणि तुम्ही किती बी काय जर केलं तर तुमची पंगत किती वेळ काही तर पहिली फिरी आहे. क्या बात आहे, टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांसाठी. नाहीतर बहुतेक ठिकाणी गेलं की ह्यांच्या पंक्तीचा नंबर कितवा, दुसरा. मी आमच्या अण्णाला म्हणलं, अण्णा गावागावात असं का असतंय म्हणलं, पंक्तीला महिला दुसऱ्या नंबरला का. ते म्हणले उग तुम्ही कीर्तन करत जावा, उग चौकशा करायची. म्हणलं चौकशा केल्याशिवाय कीर्तनात तर काय सांगा येतंय बाई. तेव्हा बंधाऱ्यावरून येत होतो, काल पुळजला गेलतो, लगा लाडू तर संपू दे की म्हणलं, तिथं माशाला रांग लागली आहे सगळी. आणि त्यातलं मला एक म्हणताय जय हरी. मी म्हणलं देऊ का थोबाड तुझ्या, मासं घेताना मला जय हरी मासं. आणि पुन्हा तारापूर्ण कारखान्यापर्यंत चाललो होतो. हे आहे बघा तारापूरची एक दोघरी काय, ते तारापूर्ण कारखान्याला चाललो. आता एकटा चालल्यामुळे आता कळवळा येतो, हिताचा कळवळा. एक जणांना हात केला नाल्यावरूनच, नाल्याच्या कोपऱ्यावर एक आहे बघा खट्टम खुट्टम, आहे नाही. तुम्हाला कसं काय माहिती, चांगलं आहे म्हणतात. आता हात केल्यावर म्हणला कारखान्यावर यायचंय, बस बाबा म्हणलं आता चाललो. धोतर होतं जास्त निम धोतर लाल झालं की माझं. मी काय झालं म्हणून बघायला गेलो तर काळी पिशवी हातात दिसली. मी म्हणलं ह्या अवलादीला खाली उतरायला सांगू. त्याला म्हणलं उतर बाबा खाली उतर, तुम्ही कीर्तनाला निघालो, तुला काय लाज आबरू. हा लगा लाडू तर संपू दे की म्हणलं. ते म्हणला लाडू खाल्ल्यातच कोणी म्हणला. 4 दिवस कशी तर वड काढले म्हणला, म्हणजे खाण्याचा लय नाद बघा काय काय जाणार. त्याला म्हणलं माझा जे अरे माघारी दे आता. माणसाला काही कळना झालंय, सुधरण नाही बघा, सुधरण नाही. या संसाराच्या गराड्यात एवढा अडकून गेला आणि जाऊ नये तिकडे जा. मी कशावरून सांगायला लागलो, यांची पंगत दुसरी. अण्णाला म्हणलं अण्णा असं कसं काय. अण्णा म्हणले खरं सांगायचं का खोटं सांगायचं. मी म्हणलं कीर्तनात सांगायचंय, खरं ती सांग म्हणले. पहिल्या पंक्तीला बी बसवलं असतं पण तास तास गिचत बसते त्या म्हणला. हे आता हे तुमचं नसेल बरं का, सॉरी जरा माफ करा मला. तुम्ही जरा लवकर उठत असतील म्हणून कदाचित तुम्ही काय केले त्यांची. आणि खरं पहिलीच पंगत महिलांची पाहिजे बरं का. हे खरं सांगा, कणिक ती दळायला आम्ही ज्वारी गहू घेऊन जातो. निवडतं कोण हो, हा काही मंडळ निवडते. सगळी निवडणूक बचत गटाची आहे बघा. सगळं निवडायचं ह्यानी, बरोबर आहे की नाही. पिशवी डब्यात भरून द्यायचं ह्यानी सगळं. पुन्हा आम्ही नुसतं पिशवी उचलून किती जायचं.
तिथं टाकायचं, आणायचं, आणल्यापासून पुन्हा आमच्या ताटात वाढेपर्यंत ते मळायचं, तळायचं, घोळायचं, सगळं सगळं काम त्यांचं. त्यांनी मळायचं, तळायचं, घोळायचं, ते पुन्हा चोळायचं ना आम्ही फक्त गिळायचं. आणि ती झाल्यावर ताट सुद्धा कोण धुतो? ताट खरं सांगायचं, ताट कोण धुतो? ही धुते ती वहिनी, ह्यांची गेली, मग काय करायचं पुन्हा? ताट मला ताट धुवायला. बाबाचा एक दुपारी विनोद ऐकला, तुमचे बाबा त्यांचा विनोद ऐकला मी रात्री. ते म्हणायचे सारखं मला बायको म्हणते भांडी घासा, भांडी घासा. मी म्हणलं लाज वाटत नाही तुला कशी काय मला भांडी घासते? 4 माणसात जाऊन बोलायचं असतं मला, तू मला भांडी घासायला सांगतेस? मी भांडी नाही घासणार, अगोदर धुणं धुणार मग भांडी घासणार. 4 लोकांत मला फिरायचं असतं. हे आमचं नाही बरं का, मी दुसऱ्याचं ऐकून सांगतोय. नाहीतर ह्यांना वाटायचं भांडी कधी हीच घासतोय का काय. सगळी पोरं साक्षीला येते. मी भांडी कधीच घासत नाही, फक्त घासायला आणून ठेवतो आणि घासलेली उचलून घरात नेतो. आता तेवढं तर करावंच लागेल की. हा, आता घरचं नाही खाल्लं म्हणून काय करायचं? पण पोट तर आता हे काही लेकरं वाढवून ठेवली ती एवढी सगळी. या पोरांचं काय करायचं? त्या सगळ्या जेवण घरे गुरुजी ऐक नाही बरोबर. जेवण घरे, भांडी घासायच्या असल्याच्या अगोदर या पोरांना सांगितलं, बाबांनो हितलं जी काय आहे ते बाहेर बोलत जाऊ नका, तासात सुद्धा बोलत जाऊ नका. मी तुमचा बाप आहे, ही तुमची आई आहे, असंच राहत जावं. बरोबर आहे की नाही? नाहीतर घरात लोक बाहेर सांगता बिंगचाल असं आहे तसं आहे. आणि बायकाचं ती एक कौतुक बायका सांगतो तुम्हाला, माणसाला काय बोलता येत नाही, ती राग कापडावर काढायचा. फाटून चालली कापडच, हे बघा इथं कापड फाटलंय बघा, हे फाटलंय, येताना शिवून देऊ काय? म्हणलं दुसऱ्याची शिवा आमची कशाला शिवता तुम्ही? हे इथं नेमकं हे झालंय. मी म्हणलं आता घेतो झाकून, 1-2 तास ते बघितलं पण नाही त्याकडं. आता सांगू का तुम्हाला, हे एवढं सजवून धजून का पाठवायचं सांगू का तुम्हाला? गेल्या गेल्या पाकिट. पण ह्या जाती एवढ्या हुशार आहेत, त्या जाती एवढ्या हुशार आहेत त्या. मी प्रामाणिकपणे गादीवर उभा राहून सांगतो, रोजचं पाकिट गेल्या गेल्या घरी देतोय, फक्त पैसे काढून घेतो त्यातलं. तुम्हाला खोटं वाटतंय का? तुमची पोरं आहेत आता, हे कोण कोण आहे यांचं? या इकडं पुढं कोण कोण? नको असू द्या, त्यांना माहित आहे की. सांगू का तुम्हाला, खरं तुम्हाला यांना पहिली पंगत दिलेली आहे, चांगली गोष्ट आहे. कारण करतात ही आमची संस्कृती काय आहे? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. आमच्या इथं महालक्ष्मीची पूजा केली जाते, आमच्या इथं सरस्वतीची पूजा केली जाते, आमच्या इथं देवीची पूजा केली जाते. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरे. तुकोबारांना विचारा बरं, तुकोबारा आई बापांच्या संदर्भात तुमचं म्हणणं नेमकं काय? तुकोबाराय सांगतात, विठाला विठाला काय मत आहे? वडिलांसंदर्भात तुमचं काय मत आहे? श्रीमंतांनी सांगितलंय, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. नाही तुम्हाला एखाद्याला मंदिरात जाता येत, जाऊ नका, काय अडचण नाही. नाही तुम्हाला कुठं दुसरीकडे तीर्थयात्रा करता येत, काय हरकत नाही बाबा. घरामध्ये आई नावाचं दैवत आहे, बाप नावाचं दैवत आहे घरामध्ये. तुकोबाराय लिहितात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. आणि अजून मुलांच्या संदर्भात बोलताना तुकोबारायांनी लिहिलं, बाबा आपुलिया हिता. क्या बात है, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. धन्य माता पिता दयाची या धन्य माता. हो विठाला 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 सांगितलं. त्याची आई धन्य आहे, त्याचे वडील धन्य आहेत. आता आमचं सगळ्यांचं आई बापावर चालू आहे बरं का. महाराष्ट्रामध्ये कवितेच्या माध्यमातून हे अनेक कीर्तनकारांनी सुद्धा सांगितलं, आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवना
श्वास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. हो विठाला विठाला. हे आईच्या संदर्भात बोलत असताना मला एक कौतुकानं गोष्ट अनेकांना अशी सांगायची आहे बाबा. आईचा गोडवा गाण्याच्या अगोदर ती आई आपल्या जवळ आहे का आणि आपण आपल्या आई जवळ आहोत का, ही फार खेदाची बाब आहे. एकाला विचारलं का हो कुठं आहे तुम्ही, त्यानं सांगितलं आम्ही आमच्याच घरी आहे ना आमची आई आमच्या जवळ आहे. दुसऱ्याला विचारलं बाबा तुमची काय तर आहे, त्यांनी सांगितलं आम्ही कामावर असतो पण राहायला आम्ही आमच्या आईकडं असतो आईकडं. दोन वाक्य नीट ऐका. एक जण म्हणतंय आम्ही आमच्याच घरी असतो ना आई आमच्याकडं असती, आणि दुसरं म्हणतंय आम्ही आईकडं असतो. बाबा जगाच्या बाजारात कितीही तुम्ही मोठे व्हा पण तुम्ही तुमच्या आईकडं राहा, आईला तुमच्याकडं ठेवू नका. ज्यांनी आई संदर्भात गोडवे गायला चालू केले, गुरुवरे कावडे बाबा, मला अशा लोकांचा शोध घ्यायचा आहे त्यांच्या आया त्यांच्याजवळ आहेत त्या, खरं त्यांचा शोध घ्यायचा आहे मला. बाबा तुझ्या जर आया तुमच्या जवळ नसतील तर आईवरती जीव कोकलण्यात गळे काढण्यात काही अर्थ नाही. म्हणून आपण आपल्या आईकडे पाहिजे. कारण जगाचा पाप जो पंढरपुरामध्ये आला तो पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय, हा इतिहास आमच्या मातीचा आहे. आणि एक वाक्य महत्वाचं लक्षात आलंय सांगून जातो, कारण घड्याळ पुढं पुढं पळतंय. पंढरपूरला जाताना जर हिरो निघाला हिरो तर त्या हिरोनं आपली होंडा आपल्या सोबत ठेवा बरं का हिरोच्या सोबत काय पाहिजे, आपली आपली होंडा पाहिजे. होंडा म्हणजे आपलं कुटुंब. मला एक जणानं काल कोण तर मला बोलवलं कुठं तरी, म्हणलं कोण कोण आलाय, मी म्हणलं एकटंच आलोय. कुटुंब मी म्हणलं बांधून नेणार आहे, सुपारी आणली सोबत. तुम्ही बोलवलं कशाला म्हणलं, हा बरोबर आहे का नाही. कुटुंबाचं तुम्हाला काय नाही, नेताना म्हणलं मध्येच खाल्लं पिल्लं तर मी म्हणलं एवढं बी हाव भऱ्याने करत नाही व तुम्ही द्या तर नुसतं, जाईपर्यंत तुम्ही देताय का नाही हीच खरं नाही सांगतो तुम्हाला. आईच्या संदर्भामध्ये बोलताना अनेकांनी सांगितलं, महाराज माऊलींनी सांगितलं आईच्या संदर्भात सकळ तीर्थाची बोला की माया बाबा केवळ काशी काशी माया बाबा केवळ काशी केवळ काशी महाराज संतांना हे सांगावं लागलं आम्हाला की माय बापे केवळ काशी. नाही तुम्ही वाराणसीला गेला तरी चालतंय, नाही काशीला गेला तरी चालतंय. काही जण काशी करतात आणि घरात आपली आई काय असते, उपाशी असते. कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी. तीर्थयात्रा करू नका हे माझं म्हणणं मुळातच नाही. तीर्थयात्रा केली पाहिजे, पण ती तीर्थयात्रा करताना या तीर्थाला ज्या तीर्थांनी जन्म दिला ती तीर्थ आपल्या सोबत पाहिजेत. त्या तीर्थयात्रेला महत्व आहे. ज्ञानोबारायांच्या सोबत नामदेवराय आहेत तीर्थयात्रेला, आणि तीर्थयात्रा करून येत आहेत. आणि ती तीर्थयात्रा करून आल्यानंतर लोकांना सांगतायत सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया शेवेशी शरीरे लोन कीजे. काय करता, काशीला जा, वाराणसीला जा, इथं जा तिथं जा. आई जर आपल्याशी नीट नसेल किंवा आई सोबत जर आपण नीट नसू आणि आमच्या बापासोबत जर आमचं चांगलं नसेल तर जगातलं कुठलंही तीर्थ आपल्यावरती कृपा करणार नाही. कारण तीर्थ काय करतात, कृपा करतात. तीर्थ आपल्या अंतःकरणातला मळ बाहेर काढतात. तीर्थामध्ये गेल्यानंतर आमचं अंतर काय होतं, शुद्ध होतं. जरा फेरफटका मारा चंद्रभागेत. महाराज एका चंद्रभागेच्या जीवावरती, कारखान्याबद्दल बोलत नाही बरं का मी, नाहीतर काही जणाला वाटेल आता कारखान्याकडे आलं गड्याचं. चंद्रभागा ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणातली जी चंद्रभागा आहे ती, त्या एका चंद्रभागेच्या जीवावरती किती जणांच्या पोटाची खळगी भरतीये याची जाण माणसाला असायला पाहिजे. कारण जगातलं एकमेव असं तीर्थ आहे, या तीर्थामध्ये
जो देव आलेला आहे तो देव ज्याच्यासाठी आलेला आहे तो पुंडलिकाच्या भाव अर्था आयुष्यातला काळ आमच्या असा निघून चाललेला आहे रशियाचं आणि युक्रेनचं अजून मिटलं नाही जगामध्ये नवनवीन तंत्रज्ञान उदयाला यायला लागलंय आता एवढंच उरलंय बटन दाबायचं आणि माणसानं इकडं उडी मारायची एवढंच राहिलंय बघा आता सगळं झालंय आता पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या क्षणी आपल्याला उपलब्ध होत आहेत उपलब्ध म्हणजे आता भाकरी म्हणलं की भाकरीवरनं पडायला लागले इथंपर्यंत झालंय आता बटन दाबलं की माणूस जागेवर येऊन पडतो का काय इथून पुढे काय माहित आहे आता नारायण इकडचा माणूस तिकडं लगेचच होईल असं कदाचित सांगू का तुम्हाला एवढा तंत्रज्ञान प्रगत आहे पण या सगळ्या तंत्रज्ञानाच्या बरोबरतेमध्ये बाबा माणूस हरवून गेलाय बरं का हरवून गेलाय माणूस आणि ही माणूस हरवल्याची तक्रार आहे ती तक्रार संतांनी देवाकडे केली आणि संत देवाला म्हणतात देवा अरे ही माणसं आता डोळा उघडायला तयार नाहीत देव म्हणले त्यांनी जर डोळे नाही उघडले तर तुम्ही जा आणि तुम्ही लोकांना जागा करा महाराज देवाला जागा केलं संतांना जागा केलं उठा साधू संत साधा फुले हित कारण हे जाईल म्हणतात हे जाणार आहे वेळ एवढी पळायला लागली तुम्हाला काय लक्षात येतंय का 10 मिनिटं हातात राहिल्यात काय कळतंय का आपल्याला एवढी वेळ अशी दन 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 पळायला अरे बघताय काय आयुष्य असंच निघून जाते लक्षात येत नाही काय घेऊन बसलाय तुम्ही तासाचं 2 तासाचं काय घेऊन बसलाय आयुष्य माणसाच्या हातून निघून चाललं श्रीमंत म्हणतात आता डोळे उघड आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे नाही आतापर्यंत तुझ्या लक्षात आलं आईच्या पोटातून दगड बाहेर निघलाय की काय मातेची आखोळे दगड आला पोटासी मनुष्य देह आहे मनुष्य देह निधान आहे निधान एखाद्याचा हात मोडू द्या हात 1,70,000 वाला असं करत येतंय माझ्या पुढे बँकेत गेलं की असे 1,70,000 मी म्हणलं सर थोडं देत जावा की इकडं ती म्हणते मी देतोय व पण ह्या अवलादी गांजावरून येते ती दिल्यावर हा देताना सुद्धा कुठं द्यायचं कळलं पाहिजे ऐका वेळ अशी टळत चाललेली आहे मधलं भजन घ्यायचंय घ्यायचं असेल तर 4 महत्वाचे आहे पुन्हा ज्ञानोबरायांचं भजन आहे तुकोबरायांचं भजन आहे जय विठ्ठल आहे आणि आपण गादीवर तरी खरं बोललं पाहिजे विठोबा